भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मी बाबाची सेविका ज्योती जगने, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी। पहा सेवकांनो, मी तुम्हाला अनुभवाच्या माध्यमातून कळवते आणि सत्य घडलेले अनुभव तुमच्या समोर प्रसारच्या माध्यमातून सांगते जी। कारण आपला जीवन अनुभवाच्या माध्यमातूनच आहे। बघा, एक शेवकीन त्यागाच्या हवनातली परसादी घरी नेते आणि ती संडासमध्ये कशी ते साडीमध्ये गुंडून नेते आणि धुते तर तिच्या अंगाची कशी वास येते। बघा सेवकांनो, तिचं मी एक छोटंसं अनुभव सांगत आहे शेवकिनीचं। शेवकीनताई एका शेवकाच्या घरी 9व्या हवनाच्या त्यागाचं हवन असतो आणि त्या हवनामध्ये ते शेवकीनताई जाते आणि तिथे हवन वगैरे होतो आणि प्रसाद वगैरे जे हवनाची देतात ती प्रसाद खात नाही आणि ते आपल्या साडीच्या पदराला बांधते। कारण हवनाची प्रसाद घरी नेता नाही येत जी आपल्या शेवकांना। तिने कशी केली, त्या शेवकिनीने ती प्रसाद साडीला गुंडाळले आणि ते साडीमध्ये बांधून पदराला घरी जाते आणि ती साडी काढून ते बाथरूममध्ये साईडला 2 दिवसापर्यंत ठेवते। 2 दिवसापर्यंत ठेवते आता, पण तिला काही विचार येत नाही साडी धुण्याचं, बाबांनी तिला कसे भूल दिले। बघा शेवकांनो, त्याच्यानंतर ती 2 दिवसानंतर जी साडी धुते आणि ते साडीची गटान सुटून ते प्रसाद संडासमध्ये पडते। संडासमध्ये जाते आणि बघा ते आपल्या कर्माने चुकली प्रसाद नेऊन संडासमध्ये पडते आणि तिच्यावर किती आपत्ती येते। त्या शेवकिनीच्या शरीरातून अशी दुर्गंध वास येते की तिच्याजवळ घरचे पण बसत नाही। त्याच्यानंतर एवढी वास येते की गावचे लोकांना पण तिच्याजवळ बसणं पसंत येत नाही, कारण तिने चुका केली, आपल्या कर्माने चुकली ते शेवकीन प्रसाद नेऊन। तिच्या अंगाची वास येते आणि ती विचार करते की मी कोणत्या कर्माने चुकले आणि कोणत्या शब्दात मी फसले, हे भगवंता मला काही रस्ता दाखवा आणि मला काही आठवा। शेवकीन आपल्या मनातच एकदम विचार करते आणि त्याच्यानंतर सकाळची विनंती करत असते आणि तिला मनामध्ये आठवते की मी 9व्या हवनाच्या त्यागाच्या कार्यामध्ये गेली होती हवनामध्ये आणि त्या हवनामधून मी साडीमध्ये गुंडाळून प्रसाद आणलेली होती आणि ती प्रसाद संडासमध्ये पडाली। तिला विचार येतो आणि ते कार्यकर्ता काकाजींकडे जाते आणि आपले दुःख सांगते की काकाजी, माझ्याशी अशी चुका झाल्या। ते शब्द सोडवते आणि कार्यकर्ता काकाजी त्यांना कार्य देतात आणि बघा त्या कार्यामध्ये त्या शेवकिनीला सुख समाधानी मिळते। आपल्या परमेश्वराच्या मार्गामध्ये, परमात्मा एक मार्गामध्ये खूप छान आहे करणाऱ्याला, पण आपण आपल्या कर्मानं चुकू तर आपल्याला खूप दुःख येतात जी। आपण दुःखाचे पात्र बनतो। म्हणून सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करा। आपल्याला 12 खडी दिली आहेत बाबांनी, 4 तत्व 3 शब्द 5 नियम, ही 12 खडी आपल्या सेवकांसाठी दिले आहेत। हे 5 बोटं फक्त म्हणणाऱ्यासाठी आहे। आपण म्हणतो 5 बोट सेम टू सेम असतात नाही, पण हे सेम टू सेमचं मतलब कसं असते तुम्हाला माहिती आहे का? सर्वात मोठं बोट तुम्हाला वाटत असेल हा असेल म्हणून, पण हा नाही आहे। हा सर्वात मोठा बोट आहे, कारण घरचा चालक जो असतो मोठा त्याच्यावरच भार असतो जी आपल्या घराचं। याच्याशिवाय तुम्ही काहीच नाही करू शकत। तुम्ही याला नका हे करा। तुम्ही 4 बोटाने सर्व कामं करू शकता का तर मला सांगा? नाही। सर्व ह्याच्यावर असते आधारित। आपल्या मोठ्या घरचा संच जो असतो, बाबूजी म्हणा, आपले सासरे म्हणा किंवा कोणी आई म्हणा, यांच्यावर निर्भय करते घरचं कसं चालवायचं आहे। आपण खातो पितो राहतो ऐसने, पण त्याला किती काय करावं लागतं परिवाराला पालण्यासाठी, तर त्याला समजतो जी। मी तुमच्यासमोर बाबाची सेविका ज्योती जगने अनुभव सांगते। तुम्ही मला कमेंट, लाईक, शेअर करा आणि फॉलो पण करा जी। सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी।